600 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सन्माननीय किशोरभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण त्यांच्याच शुभ हस्ते तन्मय याला देऊन सन्मानित करत आहोत. त्यानंतर शादाब सुमरा यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज सन्माननीय किशोरभाई यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्याच तर्फे हे पारितोषिक असेल. त्यानंतर जनार्दन बडे यांच्यासाठी 300 रुपयांचं कॅश प्राइज सन्माननीय किशोरभाई म्हात्रे यांच्यातर्फे आलेलं हे पारितोषिक आपण त्यांच्याच शुभ हस्ते त्यांना देतोय आणि त्यांचं अभिनंदन करतोय. आणि या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरला होता तन्मय म्हात्रे. तन्मय म्हात्रे याला सुद्धा इथे आपण सन्मानित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच सामनावीर सुपर्ब गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहिली होती आणि त्याचा इथे सन्मान होत असताना वळूया मित्रांनो, मैदानामध्ये सामना सुरू झाला आहे आणि पुन्हा एकदा एक अटीतडीची लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. चलिए दोस्तों, हम चलते हैं मैदान पर जहां पे एक मजेदार मैच होने की ख्वाहिश जरूर है, क्योंकि इसके पहले जो भी मैच हमने देखे, एक मैच अगर छोड़ा जाए तो बाकी सारे मैच थोड़े से नीरस हुए. दैवी प्रिंस 11 ने बहुत ही खूबसूरती के साथ उस मैच को जीता था, मगर उसके बाद हमें फिर से एक बार इंतजार यहाँ पे रहेगा एक अच्छे मैच का. मयूर अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं. लोअर फुल टॉस गेंद थी मगर उसे ढीले हाथों के साथ खेलना पसंद किया. शॉर्ट कवर की दिशा में हल्के से उसे पुश किया था और 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है. इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 6 रन. हालांकि 1 विकेट इस ओवर में चटका चुके हैं मयूर. पहली गेंद पर चौका खाने के बाद अच्छी वापसी यहाँ पे मयूर की. राइट आर्म ओवर द विकेट प्रदर्शन जारी है. आहा, सुपर्ब, शानदार गेंदबाजी, जबरदस्त गेंदबाजी. ये ऑफ कटर लाजवाब था. बल्लेबाज को पूरी तरीके से चकाने वाला ये ऑफ कटर. ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद तकरीबन 1 हाथ गेंद कट हुई थी. नयन चोगले यांच्यातर्फे पारितोषिक असेल शंतनू यांच्यासाठी. षटकारांची हॅट्रिक जर आपण साधलीत तर 500 रुपयांचं कॅश प्राइज देऊन आपल्याला सन्मानित करण्यात येईल. मयूर का ये पहला ओवर और मयूर की इस ओवर की अंतिम गेंद. देखिए रनों की संख्या हो चुकी है 6 रन. 1 विकेट के नुकसान पर प्रशांत मडवी, एक बड़ा सितारा, एक बड़ी मछली जाल में फंस चुकी है गेंदबाजी करने वाली टीम के. प्रशांत मडवी मात्र 4 रन बनाकर आउट होने के बाद अब इन 2 बल्लेबाजों के ऊपर, प्रमोद और शंतनु के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है. ओहो, ऑफ स्टंप पर सफल होकर लेग स्टंप पूरी तरीके से छोड़कर खेलना चाहते थे. ये अच्छा हुआ कि लेग स्टंप उखाड़ के ले नहीं गई ये गेंद. बाल बच गए क्योंकि गेंद बहुत ही नजदीक से निकल गई थी. अंपायर जी ने उसे वाइड करार दिया क्योंकि लेग स्टंप को छोड़कर गेंद जा रही थी. अंपायर भैया भातेकरी अर्थात सुरेंद्र भातेकरी उनका नाम, मगर भैया नाम से ही सुपरिचित. जी हाँ, फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद. सही मायनों में मयूर ने काफी प्रभावित किया है, मुझे भी और अब सभी को भी. देखिए दोस्तों, पहली गेंद पर चौका आया था. हालांकि यहाँ से उनका आत्मविश्वास टूट सकता था, मगर उनको अपने आप पर भरोसा था. क्या कमाल की वापसी की है. मात्र 7 रन. ओवर की समाप्ति हो चुकी है 1 विकेट के नुकसान पर. याच दरम्यान एक विनंती असेल, शुभ 11 वेल्शेज संघाचे संघनायक, SK 11 वेल्शेज संघाचे संघनायक आणि जय एंटरप्राइजेस संघाचे कर्णधार या तिघांनाही विनंती आहे की आपण लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधा. यश पारंगे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर सो प्लीज आम्हाला इथे लगेच जॉईन करा. यश पारंगे, चलिए. विकी म्हात्रे, विकी म्हात्रे यांना विनंती आहे की आपण स्टेजशी संपर्क साधा.
चलिए दोस्तों, हम चलते हैं मैदान पर जहां पे कल्पेश आए हैं हमारे मंदार गुणलेखन का काम हमें अंजाम देते हुए। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है प्रमोद। जी हां, जड़ में डाल दिया था, दो टांगों के बीच वाली ये गेंद, मगर उसे ढीले हाथों के साथ खेला था शॉर्ट कवर की दिशा में 1 रन के लिए। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 6 ओवर का ये मुकाबला है, 6 ओवर में कम से कम 60 रन यहाँ पे बनाने होंगे। एक अच्छा स्कोर या फाइटिंग स्कोर हम कह सकते हैं, क्योंकि इसके पहले हालांकि 65 रन चेस हो चुके हैं और 71 रन बनाते बनाते दम निकल गया और 67 रन भी यहाँ पे बना चुके हैं। जी हाँ, इसमें तो देखिए गेंद टप्पा खाने के बाद नीची रही। बल्लेबाज क्या करेंगे इस तरह की अगर गेंदबाजी होगी। हालांकि यहाँ पे गेंदबाजों की कला नहीं है, ये विकेट की चमत्कारिता है, मैं कहूँगा विकेट से ये चमत्कार देखने को मिला। गेंद टप्पा खाने के बाद पूरी तरीके से नीची रही, बिल्कुल बल्लेबाज के पास कोई ऑप्शन नहीं था। जी हाँ, इसमें दबाव, हवा में जरूर गेंद है और क्या यहाँ पे कैच हो चुका है। जी हाँ, कैच यहाँ पे पकड़ने में कामयाब हुए हैं। जबरदस्त कैच। अगर ये कैच आपको पसंद आया होगा तो तालियां तो बनती है। आणि शुभ 11 या संघाला खुश खबर आहे। ओहो, मैदान में क्या हो रहा है, मगर हालांकि मैं मैसेज दे रहा था शुभ 11 के सारे चाहने वालों को कि उनकी टीम को बाय मिल चुकी है, आगे बढ़त मिल चुकी है। बहुत बहुत अभिनंदन। चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं, कंसंट्रेट करेंगे। मैच से दूर भागना बहुत ही बुरी बात। 7 रन यहाँ पे स्कोर कार्ड पर पहले ओवर में, उसके बाद यहाँ पे इस ओवर में अब तक 3 रन खर्च किए हैं कल्पेश ने। 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है, सही मायनों में विकेट से मदद लेते हुए। जी हाँ, फिर से एक बार हवा में गेंद, मगर नो मैंस लैंड में, क्योंकि शॉट मिड विकेट के फील्डर के सर के ऊपर से खेल दिया था। बहुत ही अच्छी तरीके से लॉफ्टेड शॉट हमें देखने को मिला। हालांकि डीप स्क्वायर लेग में फील्डर मौजूद थे, एक लंबी दौड़ लगा के उस गेंद तक पहुंचे, उस गेंद को फेल किया। तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए थे और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 12 पर, 2 विकेटों के नुकसान पर। 2 विकेट यहां पे खोए हैं बल्लेबाजों ने। अब धीरे धीरे यहां पे 1-1 रन, 2-2 रन बनाने होंगे। जिम्मेदारी के साथ यहां पे बल्लेबाजी करनी होगी, एक अच्छा खासा खाका यहां पे बनाना होगा। जी हाँ, फुल टॉस गेंद, मगर उसका फायदा नहीं उठा पाए। फिर से एक बार देखिए अक्रॉस द लाइन मिड विकेट की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद बल्ले के निचले हिस्से पे लगी और वहीं पे लुढ़कती भी नजर आई। देखते देखते दूसरे ओवर की भी समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 7 रन, दूसरे ओवर में 5 रन, कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 12 रन। आप देख रहे हैं NAPL नागोटना एसोसिएशन प्रीमियर लीग 2024। कल आप सभी ने देखा होगा, सम्माननीय अनिकेत भाई तटकरे, इनके शुभ हाथों से इस टूर्नामेंट का आगाज हुआ, शुभारंभ हुआ और उनके साथ बहुत सारे मेहमान यहाँ पे तशरीफ फरमाते हैं। प्रसाद दादा भोईर और उसी के साथ सारे जो उनके पदाधिकारी थे वो भी यहाँ पे आए थे और उसी के साथ इस टूर्नामेंट के लिए एक सदिच्छा भेंट देके जा चुके हैं। उन सभी लोगों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा और उसी के साथ साथ आयोजन कमेटी और ये सारे टीम के ओनर, उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा, क्योंकि इस इलाके में पहली मर्तबा हम देख सकते हैं बहुत ही लंबे अरसे के बाद
तकरीबन 20 साल के बाद एक फ्लड लाइट में ये डे नाइट टूर्नामेंट यहाँ पे हो रहा है। इसका पूरा श्रेय आयोजन कमेटी को जाता है, उसमें बहुत सारे लोग हैं। ओहो, इस मरतबा गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था। विकेट कीपर ने अपने बाईं ओर जंप लगाने की कोशिश की, मगर फिर भी उस गेंद को रोक नहीं पाए और ना ही गैदर कर पाए। मगर बिंदी गेंद के साथ मयूर ने फिर से एक बार यहाँ पे शुरुआत की है। जिस मयूर ने पहले ओवर में 30 गज के दायरे में मात्र 7 रन खर्च किए थे और एक विकेट अपने नाम किया था, वही मयूर तीसरे ओवर के लिए यहाँ पे आए हैं। देखिए, रनों के लिए झुलस रहे हैं, रनों के लिए तड़प रहे हैं। 12 रन स्कोर कार्ड पर, ऐसे नहीं चलेगा। देखिए, लिमिटेड ओवर का ये मैच है, मात्र 6 ओवर का मैच। 6 ओवर में आपको कम से कम 10 रन का औसत मेंटेन रखना होगा। हर ओवर में सिंगल और डबल के साथ साथ एक बड़ा स्ट्रोक आना लाजमी हो चुका है। पहले 2 ओवर में गेंदबाजों का बोलबाला, जी हां, फुल टॉस गेंद थी, मगर उसे भी सही तरीके से पिक नहीं कर पाए। शॉर्ट स्क्वायर लेग में उस गेंद को फील्ड करने में थोड़ी सी देरी तो हुई, मगर जैसे वैसे उस गेंद को फील्ड किया है और इसी वजह से बल्लेबाज मात्र 1 ही रन ले सकते हैं। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 13 रन, 13। देखिए, अक्सर कहा जाता है कि 13 और 17 ये क्रिकेट में और राजनीति में, हमारी जिंदगी में बहुत ही अशुभ अंक, मगर मुझे आज तक नहीं पता चला कि ये क्यों। मैं ढूंढ रहा हूं आज भी, क्योंकि फाफ डुप्लेसी आप जानते होंगे, उनका जर्सी नंबर है 13। ये लीजिए, ये आप जी हाँ, छक्के के बाद यहाँ पे मयूर की अच्छी वापसी। देखिए, एक गलती तो होती है दोस्तों, इंसान है और इंसान गलतियों का पुतला होता है। मैं अक्सर कहता हूं कि गलती करो, गलतियां करो, मगर एक गलती दोबारा मत करो, बार बार मत करो। यहाँ पे मयूर ने इस बात को समझ लिया है कि गलती हो चुकी है, मगर फिर से एक बार यहाँ पे नहले पे दहला पलटवार हमें देखने को मिला है। उसी बल्लेबाज को फिर से एक बार बिंदी गेंद चकमा दिया है, रनों को सुखा दिया है। 4 गेंदों में मात्र 7 रन खर्च किए हैं मयूर ने, मगर इस मरतबा गेंद आसमान में खड़ी, गेंद फलक में और जान हलक में, और आखिरकार अपना कीमती विकेट यहां पे गंवाना पड़ा मयूर के खाते में। और एक विकेट। SK11 वेलशेत या 2 संघादरम्यान एका षटकाचा सुपर ओव्हरचा इथे सामना होईल। चलिए दोस्तों, तीसरे ओवर की भी समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 7 रन और दूसरे ओवर में कल्पेश ने खर्च किए थे मात्र 5 रन, और मयूर ने इस ओवर में एक छक्का जरूर खाया। उसके बावजूद मयूर की काबिलियत देखिए, मयूर की क्वालिटी देखिए, मयूर ने फिर भी यहां पे 7 ही रन खर्च किए हैं। कुल मिला के 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 19 रन, और अब यहां से बल्लेबाजों को थोड़ा सा सोचना पड़ेगा, थोड़ा अपने बल्लेबाजी में काम करना होगा। 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। देखिए, 19 इस आंकड़े की भी एक कहानी है मंदार, मैं जरूर यहां पे आपसे शेयर करना चाहूंगा। शायद आपने भी सुना होगा या कहीं पढ़ा होगा।
ये वीरेंद्र सहवाग के लिए काफी खास आंकड़ा है, क्योंकि वीरेंद्र सहवाग ने जो आईपीएल में शतक लगाया है उसमें 119 उनका हाईएस्ट, और अंतरराष्ट्रीय क्रिकेट में वनडे क्रिकेट में जो उनका हाईएस्ट है वो 219 का, और टेस्ट क्रिकेट में जो हाईएस्ट है उनका वो 319 का। तो अब यहाँ पे 19 रन स्कोर कार्ड पर 3 ओवर की समाप्ति के बाद। चलिए फिर से एक बार हम चलते हैं हमारे साथी कमेंटेटर सिद्धेश के पास। धन्यवाद। यासिन सर गेलो तर मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते, ते अर्थात एस.टी. पाटील कन्स्ट्रक्शन वर्सेस ऋतू पारस फायटर्स या दोन संघांच्या दरम्यान एक विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळते। हातात आलेल्या प्रेक्षकांच्या आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जोडले त्यांच्या माझ्याकडे नक्की सांगू इच्छितो, नाणेफेक अर्थात नशिबाचा कौल नक्कीच लागला तो अर्थात एस.टी. पाटील कन्स्ट्रक्शन या संघाच्या बाजूनं, आणि प्रथम क्षेत्ररक्षक कडे निर्णय घेतला आणि फलंदाज आमंत्रित केलंय त्या अर्थात ऋतू पारस फायटर्स या संघाला। आणि आपण जर पाहिलं 3 षटकांचा खेळ अद्याप पाहायला मिळाला, कुठेतरी संघ अडचणीत आहे, 19 धावा पाहायला मिळतात। तर घेऊन येतो मैदानाच्या आतमध्ये। आपण जर पाहिलं मित्रांनो नक्कीच 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा का पाहायला मिळतात। आता मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे ती अर्थात प्रमोद आणि अर्थात कानिपनाथ मराठाली नागोठणे संघाला बिलॉंग करणारा एक ओपनर अर्थात तुवादार फलंदाज अर्थात आमचे मित्र अर्थात प्रवीण आंबोस्कर आपल्याला पाहायला मिळतात। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। आता मात्र संघ अडचणीमध्ये आहे, संघाला जर आपण दिशा दाखवायची असेल, जर तारणहार बनायचा असेल आणि या स्पर्धेमध्ये जर आपलं आव्हान आपल्याला जीवित ठेवायचं असेल तर मात्र कुठेतरी एक आक्रमक खेळी ते करावी लागणार आहे। मात्र ती होईल का हे पाहावं लागणार आहे, थोडासा वेळ नक्कीच लागेल। पुन्हा जाऊया बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतात। तर संघाचा कर्णधार आहे मयूर हेंडे आपल्याला पाहायला मिळाले, त्यांच्या माध्यमातून एक जबाबदारी दिली ती अर्थात गिरीश याच्यावरती। कशा प्रकारे आपल्या संघाला सुद्धा या स्पर्धेमध्ये जीवित ठेवणार हे पाहावं लागणार आहे। पहिलाच बॉल अर्थात बॉलिंग मार्कवर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला गिरीश पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल एक हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला मात्र भिरकावलाय फाईन लेगच्या दिशेने, चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार, चौकार डीजे। चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न मात्र फसलाय, आणि इथे मात्र डॉट बॉल सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली। पुढचा बॉल पुन्हा एकदा, आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा शफल नक्कीच झाला, इथे मात्र जाणलंय हेरलंय। आणि मित्रांनो आपण पाहिलं तर पहिल्या षटका चेंडूवरती नक्कीच आघात पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतो तो अर्थात गिरीश। इथे मात्र चित्र पाहायला मिळतो तो एक तेरी तो एक मेरी, कारण आपण पाहिलं गेलं तर गिरीश तेवढा चाणक्य गोलंदाज आहे, तेवढाच फलंदाज आपल्याला सुद्धा पाहायला मिळतो। पुढचा बॉल आता मात्र समोर दिशेने खेळून काढलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय, विकेटचा पतन, धक्का क्रमांक 14 ओ यू
आतमध्ये आपल्याला मार्ग होताना पाहायला मिळत आहेत ते अर्थात प्रतीक मडवी. एका झंझावत वादळ आहे, निडी गावचं हे वादळ आहे. आता मात्र आपण पाहिलं गेलं तर संघ थोडं अडचणीमध्ये आहे, कारण आपण पाहिलं गेलं तर प्रमोदने थोडस प्रयत्न केले मात्र ते असफल होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. आता मात्र प्रतीक आलाय, त्याला मात्र उर्वरित काम करावं लागणार आहे, कारण आपण पाहिलं गेलं तर गिरीश सारखा एक चाणक्य गोलंदाज सुद्धा आहे, त्याच्यावरती जर हवी व्हावं लागेल असेल तर मात्र कुठेतरी संयम करून मात्र आक्रमण नक्कीच करावं लागेल. आणि आपण मानलं तर माझं आराध्य देवत छत्रपती शिवरायांचं एक छान वाक्य आहे, जर संयमाचं प्रशिक्षण घेतलं ना तर बरेच युद्ध जिंकता येतात आणि इथे मात्र संयम ठेवावा लागेल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगला चेंडू इथे हाताळला गेला. एका मित्रांनो आपण पाण्याच्या खालून जशी पाणबुडी ट्रॅव्हल हवी अशा प्रकारे चेंडू नक्की ट्रॅव्हल झाला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती नक्कीच 4 धावा खर्च केला, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतो तो अर्थात गिरीश. आता मात्र आपण पाहिलं तर एक फुल्ल लेनचा चेंडू होता, कव्हर मध्ये पॉईंट क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू ट्रॅव्हल होईल आणि कलेक्शन फेकी करते तर मात्र पुन्हा एकदा एकच धाव इथे अर्जित केली गेली. एका धावेने अंकित संघाच्या खात्यामध्ये भर होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 समाप्त झाला, अर्थात 24 चेंडूंचा खेळ पाहायला मिळाला. धावसंख्येला अर्थात 24 धावा. देऊया पुन्हा एकदा डीजेला संधी, ऐकूया का सुमधुर संगीत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सांघिक 5वं आणि वैयक्तिक परिणतो अर्थात गोलंदाज मुन्ना आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्राईकला तो अर्थात प्रतीक. पहिलाच बॉल फेस करणार पुन्हा मुन्ना यांच्या गोलंदाजीचा. पहिलाच बॉल समोर दिशे नक्कीच खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहेत अर्थात गिरीश आपल्याला पाहायला मिळते. थोडे फंबल नक्कीच झाले मात्र त्वरित चेंडू कलेक्ट केला आणि फेकी केला. पुन्हा एकदा एकच धावे ते प्राप्त केले. आता मात्र स्ट्राईकला आला तो अर्थात प्रवीण वर्सेस मुन्ना. हे एक द्वंद्व युद्ध आपल्याला आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण आता तरी आपण पाहिलं 24 धावा, अवघ्या 24 धावा धावका पाहायला मिळतात. जर आपल्याला मी मगाशी म्हणाला या स्पर्धेमध्ये जीवित राहायचं असेल तर मात्र आक्रमण करावं लागेल आणि येथे मात्र आक्रमण केले जाते. चेंडू जाते सीमारेषा पार. षट आणि जीवित ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो तो अर्थात प्रवीण कडून. कारण आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये नक्कीच प्रवीणच्या बॅट मधून कुठेतरी आपल्याला शांत पाहायला मिळाली होती, मात्र आज शांत राहून जमणार नाही, कारण आपल्याला स्पर्धेमध्ये जीवित राहायचं आहे. संघ अडचणीत आहे, आक्रमण करावं लागेल, कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल. मित्रांनो हे संघर्षाचं मैदान आहे, इथे आयतं कधीच काही मिळणार नाही. आणि मित्रांनो कष्ट अशी चावी आहे जे नशिबात नाहीये ते सुद्धा आपल्या पदरात येऊ शकतं. पुन्हा आता समोरच्या दिशेने खेळून काढलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक येतोय आणि येथे मात्र चुकी 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 आणि चुकी लोण्याचा गोळा सोडलाय. अर्थात एक झांजावतं वादळ जे मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय ना त्याला मात्र जीवदान दिलंय. एका धरणी मातेला चेंडू नक्कीच दान केलंय. या 2 धावेने धावफलक आपल्याला वदरताना पाहायला मिळतो. या 2 धावेने जर आपण धावसंख्येचा विचार केला तर 33 धावा धावका पाहायला मिळतात. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात ऋती पारस फायटर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. 33 धावा धावका पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 5 चा खेळ आपण पाहताय, अर्थात बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा पाहायला मिळतात ते अर्थात मुन्ना. आणि मुन्नावर तर मात्र हावी ठरलाय तो अर्थात प्रवीण आंबोस्कर मॅन फ्रॉम नागोडने. नाहीतर आपण पाहायला मिळतो पंतांच्या उजव्या बाजूला. आता मात्र सफल झाला, मात्र एक यॉर्कर पद्धत चेंडू होता त्याला मात्र ऑल ऑन द कार्पेट खेळून काढला. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे आगळेट त्यांना पाहायला मिळते का. पंचाने मात्र आपण पाहिलात तर टेक्निकल टीमला मात्र रिव्ह्यू सिस्टमच्या माध्यमातून ते निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच आपल्यापर्यंत कळत जाईल. थर्ड अंपायरकडे हा डिसिजन नक्कीच सोपवला गेलाय.
नक्कीच मित्रांनो, आपण पाहिलात तर धावा जमवायच्या आहेत आणि धावा जमण्याचा प्रयत्न इथे करताना थोडा अंगलट येतोय का हे पाहावं लागणार आहे. कारण आपण जर पाहिलात नक्कीच एक फुलर आता यॉर्कर पद्धत चेंडू होता त्याला ऑन द कार्पेट नक्कीच नक्कीच खेळून काढला. एक धाव तर आपण पाहिलं तर सोप्या पद्धतीने पूर्ण झाली. मात्र दुसरी धाव जेव्हा आपण पाहिलीत ती थोडी अंगलट येताना पाहायला मिळते आणि आपण थोड्याच वेळात आपल्या स्क्रीनवरती हा निर्णय पंचाच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच कळवला जाणार आहे. नक्कीच आपण पाहता टेक्निकल टीम अर्थात ड्रीम क्रिकेटच्या लाईव्हच्या माध्यमातून अर्थात कौस्तुभ पाटील सर यांची टीम आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. बेटर क्वालिटी नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाते आणि त्यांच्याच माध्यमातून हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल पंचांच्या माध्यमातून. आणि पंचांनी मात्र बोर्ड आसमानाकडे गेले. एक विकेटचा बदल, मोठा धक्का अर्थात प्रवीण माघारी परतलाय. धक्का क्रमांक अर्थात 5 वा लागलाय तो अर्थात प्रवीण बॅक टू द पवेलियन. डीजे अभिषेक सातचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय निलेश बडे. हा बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मित्रांनो बघा कशी पाहिल्यात तर धावांची नक्कीच भूक होती आणि तीच घेताना ती मात्र अंगलट आली आणि आपण पाहिलं मोठी विकेट अर्थात प्रवीण सारखं एक झंझावती वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आता मैदानाच्या बाहेर तर आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र आलाय तो अर्थात निलेश बडे. संघाला सावरावं लागणार आहे आणि कसं सावरणार हे पाहावं लागणार आहे. थोडंसं आपण पाहायला गेलं तर गोलंदाज, यष्टीरक्षक आणि कर्णधार यांच्या तिघांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बदल होताना पाहायला मिळतो. कारण एक व्यूहरचना नक्कीच आखली जाते आणि त्या एक जाळं विणलं जातं आणि त्या जाळ्यामध्ये मासा फसणार का हे पाहावं लागणार आहे. पहिलाच बॉल फेस करणार मुन्ना याचा. थोडस रनअप मध्ये बिघाड पंचांनी डेड बॉल अर्थात मृत घोषित केलं गेलंय. नक्कीच रनअप मध्ये बिघाड होताना आपल्याला पाहायला मिळालं. मुन्ना मात्र चाणक्य गोळ, त्याला माहिती आहे जर गडबड झाली तर चुकी होऊ देऊ नये आणि ते जे पाहायला मिळालं पुन्हा एकदा आपण पाहिलं का फुलर लेनचा चेंडू होता. एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. इथे बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. इथे मात्र तुषारला निलेश याला मात्र जखडून ठेवलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आकुटा पैदा चेंडू होता. आसमान तर गाठलंय, अंतर कापलं जाईल का आणि अंतर सुद्धा कापलं गेलंय. चेंडू जातोय 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 सीमा रेषा पार. षटकार. जरा धावांवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न आणि ती जबाबदारी घेतली ती स्वतः संघ मालक अर्थात ऋषिकेश पाटील यांना. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक होत स्ट्राईक लावतो अर्थात
प्रत्येक पहिलाच बॉल फेस करणारा. चला मित्रांनो, जास्तीचा अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाहीये. आज या स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस आहे. येथे मात्र सुंदर चेंडू ऑन द कार्पेट नक्कीच आपण पाहिलं तर मिड विकेट मध्ये नक्कीच खेळून काढला. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नाही. एक शेवटच्या मात्र एक चांगला रिस्पॉन्स, एक चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. एकच धाव इथे प्राप्त झाले. एका धावेने धावफलकामध्ये अर्थात संघाच्या धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला मिळाले. तर अर्थात 41 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आपण पाहिला, पुढला चेंडू होता त्याला मात्र भिरकावलाय. चेंडू जातोय आसमानी टोला. एक आक्रमण तर मित्रांनो, आपण पाहिलं तर निलेशच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाले. जर इथे मात्र हॅट्रिक लगावले तर त्यांचे बंधू नितेश बडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि ते मात्र आपण पाहिलं की स्लो बद्दल चेंडू होता, ब्लॉकर बद्दल नक्कीच हाताळला गेला. चांगला कमबॅक केलंय ते स्वतः संघ मालक अर्थात आपण पाहिलं ऋषिकेश यांना पाहायला मिळालं. चेंज ऑफ फेस मित्रांनो, आयुष्यासह क्रिकेट परिवर्तन करावं लागतं आणि परिवर्तन हे अनिवार्य आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अर्थात आपण ओव्हर नंबर 6चा खेळ पाहताय. ऋषिकेश पाटील आपल्याला बॉलिंग मार्क पाहायला मिळतात. या आपण जर पाहिलं तर एका धाव्याने धावफलकाचा विचार केला, धावसंख्येचा विचार केला तर 48 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूवरती आक्रमण होणार का की धावांवरती अंकुश लागणार हे पाहावं लागणार आहे. पुढचा बॉल चेंडू तावेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक आहेत. येथे मात्र कोणती चुकी नाहीये. विकेटचा पत्ता धक्का क्रमांक 6 OUT. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थात महेश भोपी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल फेस करणार अर्थात ऋषिकेश यांचा. पहिलाच बॉल नक्कीच बॅकफुटला स्वतःहून आले. बॅलन्स चांगला, बॉडी बॅलन्स आपल्याला चांगला पाहायला मिळाला. ऑन साइड नक्कीच टोलवला. एक धाव इथे पूर्ण केली. एका धावेने पुन्हा एकदा आपल्याला भर होताना पाहायला मिळते. 49 धावा अर्थात अर्धशतकाच्या मात्र एक पाऊल दूर आहे तो. अर्थात प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात ऋत्वी पारस फायटर्स हा संघ आपल्याला प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळते. 49 धावांपर्यंत नक्कीच बदल मारले. अजून आपण पाहताय हा ओव्हर नंबर 6चा खेळ पाहायला मिळतोय. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. या शेवटच्या चेंडूवरती आक्रमण होणार का हे पाहावं लागणार आहे. मात्र यष्टीरक्षक अर्थात कर्णधार मयूर हेंडे यांच्या माध्यमातून मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बदल होताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आणि ते मात्र आपण पाहिलं तर एक आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. पॉईंट क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव इथे पूर्ण केली गेली आणि इथे मात्र फंबल झालाय. चुकी केली आहे ती यष्टीरक्षक अर्थात कर्णधार मयूर यानं. जिथे एक धाव तिथे मात्र दुहेरी मात्र रूपांतर केलंय. या 2 धावेने धावफलक वधारलंय, सरसावलंय. धावसंख्या केलं तर अर्थात 51 धावा आणि 52 धावांचं लक्ष ठेवलंय त्या अर्थात ST पाटील कन्स्ट्रक्शन मध्ये. आपण जाऊया पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक अर्थात प्रमोदजी चोगलेला विनंती करतो आपण मायक्रोफोन जॉईन व्हायचं. कुठे जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा. अर्थात नागोठणे असोसिएशन प्रीमियर लीग 2024. धन्यवाद. धन्यवाद सिद्धेश. सुंदर या ठिकाणी आपल्या अनुभवाचा आणि आपल्या वाणीचा उपयोग करून प्रेक्षकांना या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं. तर या ठिकाणी 2 कर्णधारांना नाणेफेकीसाठी पाचारण करतोय. यानंतर आपली सुपर ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय एंटरप्राइजेस राज ट्रान्सपोर्ट वर्सेस SK11 वेलशेस संघ. या संघांमध्ये करो या मरोचा सामना होणार आहे.
जो संघ या सामन्यातून जिंकणार आहे तो नक्कीच सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि हरणारा संघ हा या मालिकेतून बाद होणार आहे. तर या सुपर ओव्हर साठी दोन्ही कर्णधारांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. उशीर न लावता शुभ 11 वेलशे संघाचे सगळं काही शुभच होत आहे आणि त्यांना बायची चिठ्ठी सुद्धा मिळाली आणि काल पहिला संघ होता काल हॅलो, आपण पाहायला गेलं तर अप्रतिम नक्कीच फलंदाजी पाहायला मिळाली. याच दरम्यान प्रत्येक षटकारासाठी संघमालक श्री अरुणदादा चोगळे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक नक्कीच होतं. पाहिलं गेलं तर ऋषिकेश भगत यांनी एक खणखणी षटकार लगावला. प्रवीण आंबडोसकर यांनी मात्र एक खणखण षटकार लावला आणि निलेश बडे यांनी 2 खणखणी षटकार लावले. याच दरम्यान मात्र खरोखर चांगल्या प्रकारची प्रत्येक षटकारासाठी सुवर्ण संधीचं सोहळ नक्कीच केलंय. या दरम्यान पुन्हा कॉम्बॅक्सने प्रमोद चोगळे. धन्यवाद दीपक. तर नाणेफेकीसाठी या दोन्ही कर्णधारांना या ठिकाणी पाचारण करतोय. 51 धावा धाव फलकावर लावत आहे पृथ्वी पारस फायटर संघ आणि 52 धावांचं आव्हान या ठिकाणी दिलेलं आहे. ते मात्र एसटी कंस्ट्रक्शन वरवटणे संघ. सलामीची जोडी आपण या ठिकाणी मैदानामध्ये पाहतोय कल्पेशला आणि गिरीश. एक डावखुरा फलंदाज आणि एक डावखुरा उजवा फलंदाज असं कॉम्बिनेशन या ठिकाणी दिलेलं आहे. तर सुरुवात मात्र या ठिकाणी होणार आहे. 52 धावांचं आव्हान असलं तरी ते काही सोपं आहे असं म्हणता येणार नाही. अशक्य पाय निश्चित नसणार आहे. सुभाष पाटील यांच्याकडून आपल्या सहकार्यांना म्हणजे आपल्या खेळाडूंना प्रति षटकारामागे 200 रुपयाचं पारितोषिक आणि प्रति चौकारामागे 100 रुपयाचं पारितोषिक. सुभाष शेठ पाटील या संघाचे संघमालक. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. तर चला मित्रांनो मैदानामध्ये आपण जाऊया. हा सामना करो किंवा मरोचाच आहे. जो संघ या सामन्यातून पराभूत होणार आहे त्याला आपला गाशा गुंडाळावा लागणार. मात्र यानंतर जिंकणारा संघ मात्र नक्कीच सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार. तर या वेळेला मात्र नाणेफेकीचा कौल मला वाटतं SK11 सुपर ओव्हर असणार आहे. एकच ओव्हर. सुपर ओव्हरचे नियम सर्वांना माहिती आहेत. आपण IPL वगैरे बघतो, T20 क्रिकेटचे सामने आपण पाहतो. तर गिरीश स्ट्राईक कडे आणि प्रतीक दोन्हीही निडी संघाला बिलॉंग करणारे हे खेळाडू आहेत. प्रतीकसाठी मात्र आव्हानात्मक असेल कारण फार मोठी जबाबदारी त्याच्यावर असणार आहे. या वेळेला मात्र ऑफच्या दिशेने खेळून काढतोय. या ठिकाणी लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण आहे आणि तो प्रमोद मात्र चेंडू कलेक्ट होतोय. तोपर्यंत मात्र एका धावेची भर आपलं वैयक्तिक खातं आणि आपल्या संघाचं खातं मात्र ओपन करतोय तो मात्र गिरीश. तर श्री गणेशा होतोय मात्र एसटी कंस्ट्रक्शन संघाचा. तर या वेळेला मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतोय एसटी कंस्ट्रक्शनचे मालक सुभाष शेठ पाटील यांनी आपल्याला या ठिकाणी पारितोषिक कॅश प्राइज. षटकार मारा 200 रुपये, चौकार मारा 100 रुपये. कल्पेश कालचा हिरो आहे हा. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं 13 चेंडूमध्ये 27 धावांचं योगदान कल्पेशने दिलं होतं. आजही तशीच वेळ आणि या वेळेला मात्र चकतोय. थोडासा या वेळेला रिव्हर्स स्टेप खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र या वेळेला पंचांचा निर्णय काय आणि कसं तर हा 9 चेंडू दरम्यान फ्री हिट असणार आहे. मात्र एक अतिरिक्त धावेची भर या ठिकाणी पडलेली आहे. सुंदर चेंडू होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. या वेळेला मात्र कल्पेशला
नक्कीच आपला खेळ दाखवावा लागणार आहे, कारण आपल्या संघाला जर विजयश्री करायचा असेल तर गिरीशला सुद्धा शेवटपर्यंत फलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर मोठी फार जबाबदारी आहे. या वेळेला मात्र पूर्ण बीट करतोय, या वेळेला मात्र पुन्हा एकदा बाउन्सर पद्धतीचा चेंडूचा वापर या ठिकाणी करतोय. मात्र उत्कृष्ट दर्जाची या लाईन या वेळेला मात्र प्रतीक मडवीकडून आपल्याला पाहायला मिळते. काल सुद्धा सुंदर गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली आणि एक आव्हानात्मक धावसंख्या आहे, कारण 52 धावांचं जर आपल्याला टार्गेट या ठिकाणी रक्षण करायचं आहे तर प्रत्येक खेळाडूचं म्हणजे 11 खेळाडूंचं या ठिकाणी योगदान महत्वाचं आहे. या वेळेला मात्र थोडासा शॉर्टपिच प्रकारचा चेंडू या वेळेला मात्र तयार होता आणि तयारच होता की त्याला असं वाटलंच होतं कल्पेशला की हा नक्कीच चेंडू बाउन्सर पद्धतीचा टाकण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणून ज्या वेळेला खाली इलाका पाहतोय त्यावेळेला खाली जागा पाहतोय त्यावेळेला मात्र भिरकावून देतोय 4 धावांसाठी. मात्र धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचतोय. प्रतीकच्या गोलंदाजीवर फार मोठी आशा आहे. नक्कीच तो चांगला एक गोलंदाज आहे. पॉवर प्लेचं षटक फार महत्वाचं असणार आहे. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण या संघामध्ये केलं जाते, परंतु मात्र या वेळेला विकेट सुद्धा मिळवणं तेवढंच गरजेचं आहे. मात्र कल्पेश कालपासून चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी चांगली उपयुक्त कामगिरी करण्याचा प्रयत्न कल्पेशच्या बॅट मधून नक्कीच होताना आपल्याला दिसतोय. आणि या वेळेला पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळतोय. मात्र यावेळेला प्रतीकनी मात्र विचार केला नाही की जर या वेळेला त्यांनी मगाशी याच चेंडूवर जर फटका मारला होता तर पुन्हा एकदा तसाच चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याने केला होता. मात्र या वेळेला त्याला ब्लॉक होल मध्ये एखादा चेंडू जर पडला असता तर कदाचित त्यावेळेला नक्कीच खेळण्यासाठी त्याला अडचण निर्माण झाली असती, कारण फुल चांगल्या फॉर्म मध्ये खेळताना दिसतोय तो खेळाडू. सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती मात्र कल्पेश. तर प्रत्येक चौकारामागे 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी सुभाष शेठ पाटील यांच्याकडून आणि करो किंवा मरो असणारा हा सामना अशा प्रकारे या ठिकाणी जर फलंदाजी झाली तर सहजगत्या आपल्या खिशामध्ये घालता येणार आहे. एखादा चांगला चेंडू या वेळेला टाकणं गरजेचं आहे ज्याच्याकडून विकेटची अपेक्षा केली जाऊ शकते. मात्र कल्पेश या वेळेला मात्र कल्पेश पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेतून खेळतोय. मात्र चाललाय चेंडू भिरभिर भिरभिर करत मात्र सीमारेषा बाहेर. टाळ्यांचा गजर या ठिकाणी मात्र लागोपाठ 3 चेंडूवर 3 चौकार येतात आणि नक्कीच या वेळेला मात्र बॅकफुटवर टाकलं जाते ऋत्वी पार संघाला. खऱ्या अर्थात जर पाहिलं तर 52 ही धाव संख्या छोटी नाही, परंतु मात्र त्या धाव संख्येचं रक्षण करीत असताना मात्र फार मोठी जबाबदारीनं क्षेत्ररक्षण गोलंदाजी करणं गरजेचं आहे. मात्र यावेळेला कल्पेश कल्पकतेने फलंदाजी करतोय. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 चौकार वसूल करतोय. पहिला चेंडू अतिशय चांगल्या दर्जाचा, दुसरा चेंडू सुद्धा चांगला, परंतु मात्र तो नो चेंडू घोषित केला पंचांनी. वा क्या बात है. या वेळेला सुद्धा चौकार वळतो की काय. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या बाहेर चेंडू चाललाय. चौकार. क्या बात है. तुम्हाला मोठे फटके खेळण्याची कोणतीच आवश्यकता नाही आणि मात्र तुमचा माइंड या ठिकाणी वापरून आपण फलंदाजी करू शकता. हे मात्र कल्पेश दाखवून देतो की फलंदाजी कशी करावी आणि कसं समोरच्या संघाला चारी मुंड्यात चित करावं. तर मला वाटतं जवळजवळ 18 धावा धाव फलकावर लागत असाव्या. याच्यामध्ये 4 चौकार प्रतीकच्या या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. सहजगत्या असं वाटलंच नाही की त्यासाठी त्याला काही प्रयास करावे लागले, त्याला काही मेहनत घ्यावी लागली. अगदी सहजगत्या त्याने हे 4 चौकार आपल्या बुद्धिमत्तेच्या बलावर वसूल केलेला आहे आणि हीच फलंदाजी मला वाटतं ऋत्वी पारस संघाला जमलेली नाही. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर धावसंख्या चांगली होती, परंतु या वेळेला मात्र जखडून ठेवायच्या ऐवजी मात्र या वेळेला सहजगत्या चौकार वसूल केले. पुन्हा एकदा जर आपण गोलंदाज पाहतोय तर प्रशांत, जी या वेळेला खऱ्या अर्थानं गरज होती चांगल्या गोलंदाजीची, त्याच वेळेला मात्र महागडा ठरतोय प्रतीक. आणि सुरुवात तर चांगली केली होती, पण जेव्हापासून नो चेंडू पडला तेव्हापासून मात्र चेंडूची लाईन पूर्णपणे बदलून गेली. या वेळेला मात्र गिरीश मारा करतोय. प्रशांत जोणीही पुन्हा एकदा नेडी संघाचे हे खेळाडू प्रत्येक षटकारामध्ये 200 रुपयाचं पारितोषिक आणि चौकारामध्ये या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक. या वेळेला मात्र पाठीमागे भिरकावून देण्याचा प्रयत्न, जसा प्रयत्न मागच्या षटकामध्ये कल्पेशने केला होता तोच प्रयत्न या वेळेला गिरीश करण्याचा प्रयत्न करत होता की हा फाईन लेगचा शॉर्ट फाईन लेग मध्ये असणारा जो क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून हा चेंडू जर भिरकावून दिला तर नक्कीच नो डाऊट चौकार मिळू शकेल. या वेळेला मात्र 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ.
लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट. आणि या वेळेला मात्र थोडंसं अपील पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर या वेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तुतू मैमय हा किती हलगर्जीपणा आहे आपण लक्षात घ्या बरं की एका एका रन साठी आपल्याला झगडावं लागत असतं. तुम्हाला गोलंदाजी करताना मात्र कल्ला असेल फलंदाजी करत असताना की एका धावेसाठी किती मेहनत घ्यावी लागत होती, मात्र देताना किती सहजगत्या तुम्ही धाव देता याच्याकडे मात्र लक्ष असणं गरजेचं आहे. मात्र चलाक आहे तो गिरीश आणि हुशार आहे तो मात्र कल्पेश. या वेळेला मात्र खऱ्या अर्थानं 2 धावा धावफलकावर मात्र वाढवतात आणि पहिल्याच्या षटकामध्ये आगाज केला त्यांनी. एक पाऊल पुढे विजयाच्या दिशेनं आणि यावेळेला मात्र चेंडू आहे हवेत, मात्र चेंडू टिपला जातोय का चौकार जातोय का पाहायचा आहे आणि यावेळेला मात्र चौकार. बराचसा अंतर यावेळेला होता, मात्र चेंडू शॉर्ट पिच प्रकारचे पडतात आणि त्याच्यामुळे फलंदाजी करण्यासाठी फार सोपं जाते. ज्या वेळेला खऱ्या अर्थानं जर आपण पाहतो पॉवर प्लेचं षटक टाकत असतो त्यावेळेला मात्र ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपलं चेंडू जाणं गरजेचं आहे, परंतु मात्र ती संधी आपण या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू टाकत असताना फलंदाजाला फिरवून मारण्यासाठी देत आहात. त्याच्यामुळं कदाचित या वेळेला भारी पडत आहेत फलंदाज. क्या बात आहे, सुंदर फलंदाजी या पारीतील. हा मला वाटतं जवळजवळ 5वा चौकार असावा. या वेळेला मात्र सुंदर चेंडू आणि याच चेंडूची आवश्यकता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर पंचांकडे दाद मागितलेली आहे, परंतु पंचांनी ती दाद फेटाळलेली आहे नाही. चला आपण पंचांशी कुठल्याही स्वरूपाचा वाद न घालता या सामन्यामध्ये आपल्या खेळ दाखवायचा आहे. मात्र निर्धाव जातो चेंडू. या वेळेला मात्र गिरीश आणि कल्पेश सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. मात्र प्रशांत प्रयत्न करतोय गिरीशला टिपण्याचा. या वेळेला मात्र पुन्हा एकदा हवेत आहे चेंडू आणि एक धाव तर निश्चित मिळणार आहे. प्रतीक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि निश्चितच या चेंडूवर सिंगल धाव मिळते आणि धावसंख्या आपण पाहतो या वेळेला 25 धावा धावफलकावर लागत आहेत. मात्र जवळजवळ 25 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल. अजूनही एकही फलंदाज या ठिकाणी बाद झालेला नाही. प्रशांत या वेळेला मात्र चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होतोय का, मात्र झेल नाहीये. प्रणय त्या ठिकाणी आहे, मात्र प्रणय धावतोय. आता मात्र धावची होण्याचा संभव या ठिकाणी पाहायला मिळते आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येणार आहे थर्ड अंपायर साठी. काय होतोय या वेळेला मात्र थर्ड अंपायरचा आधार या वेळेला पंचांनी घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी ड्रीम्स 11चे आमचे सर्व सहकारी आहेत आणि या ठिकाणी आपला पंचांचा इशारा येतोय थर्ड अंपायर साठी. तर पंचांचा इशारा येतो, हा फलंदाज आहे बाद. तर कल्पेश दुर्दैवीरित्या या ठिकाणी धावबाद होतोय. मात्र चांगला प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. जवळजवळ आपला सामना आपल्या बाजूने त्याने झुकवून दिलेला आहे. या वेळेला मात्र बॉल टू बॉल रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. वन शॉट आहे म्हणजे ही धाव नाही मिळणार, एक सुद्धा धाव या चेंडूवर मिळणार नाही. फलंदाज मात्र बाद होतोय. या वेळेला मात्र मुन्ना बडे मैदानामध्ये येतोय. मुन्ना बडे हा सुद्धा फार सुंदर फलंदाज आहे. तर मी यावेळेला मायक्रोफोन सोपवतोय या ठिकाणी आमचे साथी कॉमेंटेटर्स दीपकजी चोरगे यांच्याकडे. धन्यवाद.
धन्यवाद. आपण खेळ नक्कीच पाहायला मिळाला. ज्यावेळी आपण पाहायला गेलं की कल्पेश या मैदानामध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी करत होता, प्रत्येक चेंडूवर प्रहार करत होता. कारण की पहिल्याच मॅचमध्ये पाहिलं गेलं अप्रतिम अशी फलंदाजी नक्कीच पाहायला मिळेल. परंतु आत्ता देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली, ती मात्र कल्पेश आणि पहिले षटक हाताळलं होतं ते प्रतीक याने. प्रतीकीचं षटक पाहिलं गेलं तर 2 चेंडू सुरेख पडले होते, परंतु पुढच्या 4 चेंडूवर तब्बल खणखणीत 4 चौकार खेचलेत आणि या मैदानामध्ये 4 चांद लावले. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर लागली गेली. 25 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. परंतु पुन्हा गोलंदाजी मार्कडे येणार येतो, मात्र गोलंदाज आपण पाहतोय निडी एक्सप्रेस या नावाने संबोधला जाणारा प्रतीक पाटील आपण पाहतोय. फलंदाजी मार्कडे मुन्ना बडे आंबेकर संघाला बिलॉंग करणारा खेळाडू, नॉन स्ट्राईक फलंदाज आहे तो मात्र गिरीश निडी संघाला मात्र बिलॉंग करतोय. परंतु आता गोलंदाजी मार्कडे देखील गोलंदाज आहे तो मात्र इथे पाहतोय, तो मात्र प्रतीक आपण पाहतोय निडी संघाला बिलॉंग करणारा खेळाडू. इथे सर्व खेळाडूंना माहिती आहे कशा प्रकारची फलंदाजी गोलंदाजी पाहणं योग्य असणार आहे. मुन्ना बडे फलंदाजी मार्कडे न्यू बॅटर मैदानामध्ये आलेला आहे. फलंदाजीला आहे धावसंख्या आहे ती 25 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. येणारे 24 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण असणार आहे. मित्रांनो, या मैदानामध्ये अगदी पाहतात अगदी संत गतीने खेळ नक्कीच होतो. षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते नाही, परंतु ज्या या मैदानामध्ये खासियत आहे मित्रांनो, जर पाहिलं गेलं तर दिवसाभरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं गेलं ना तर या मैदानामध्ये सकाळ सत्रामध्ये आपण पाहिलं गेलं तर धावसंख्या अगदी धीम्या गतीने होतीये, परंतु ज्यावेळी 3 आणि 5च्या सुमारास धावसंख्या मात्र भर येते. हवेचा झोत असतो आणि या हवेच्या झोतावर षटकार चौकारांची आतिषबाजी होत असते. परंतु आत्ता मात्र या मैदानामध्ये पाहतोय हवेचा झोका नाहीये, कोणी नाहीये, परंतु अशा रात्रीच्या समयी मात्र फलंदाजी कशापर्यंत योग्य अशी फलंदाजी करू शकतात हे पाहण्यायोग्य असणार आहे. ज्याप्रमाणे पाहिलं गेलं तर या मैदानामध्ये काय खेळ नक्कीच चांगल्या प्रकारचा एक मोठा फटका पाहायला मिळेल का, मोठे चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल की प्रतीकला मात्र पुन्हा गोलंदाजी मार्कडे आणलं आहे. तर प्रतीककडून पूर्णपणे एक त्यांच्याकडे अपॉर्च्युनिटी असेल, कारण की या मैदानामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे, संघाला सावरणं गरजेचं आहे. ज्याच्या वेळी प्रतीककडे जर पाहिलं तर मात्र निडी संघाला मात्र चांगल्या प्रकारचं योगदान करत असतो. परंतु आत्ता मात्र ऋत्वी पारस फायटर्स आपण पाहतो, या संघाचे संघमालक नक्कीच आपण पाहायला गेलं तर श्री रोशन भावकर आणि श्री अरुणदादा चोगळे. नक्की या मैदानामध्ये संघमालकाला अपेक्षा असेल या गोलंदाजाकडून, ज्याच्या वेळी मात्र संघाला तारणहार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं प्रतीकला, तर प्रतीक मात्र संघाला मात्र आपल्याकडे कमबॅक करून देण्याचं योगदान नक्की करू शकतो. परंतु आता मात्र बघूया स्ट्राईकसाठी फलंदाज आहे तो मात्र गिरीश, नॉन स्ट्राईक फलंदाज आहे तो मुन्ना आणि गोलंदाजी मार्कडे गोलंदाज आहे तो प्रतीक आपण पाहतोय. येणारे 24 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण असणार आहे. समीकरण म्हटलं तर या मैदानावर छोटंच आहे, परंतु ज्या वेळी आपण पाहतो प्रत्येक चेंडूमध्ये एक धावेची गरज असते ना, तेव्हा फलंदाजी मात्र माइंडसेट फलंदाजी होते. कारण की मोठा फटका खेळायचा असेल ना तेव्हा मात्र अगदी मोठ्या दिमागात खेळत असतो, परंतु एकेरी दुहेरी धावच्या संख्येत मात्र जेव्हा असते ना तर मात्र थोडंसं दडपण असतं. परंतु आता मात्र पुन्हा बघूया फलंदाजी मार्कडे गिरीश सामना करेल तो प्रतीकच्या गोलंदाजीचा. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 25 धावसंख्या आपण बोर्डवर पाहतोय. फील्ड डिस्ट्रक्शन पूर्णपणे शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट 5 लेग आपण पाहतोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रक्षण तैनात आहेत. प्रतीक याचा सुंदर चेंडू, ज्याप्रमाणे म्हटलं गेलं की संघाच्या कर्णधारांनी त्याच्याकडे का झोपवलाय चेंडू हे दाखवण्याचं नक्कीच काम करत आहे. आपण पाहायला गेलं की निडी एक्सप्रेस या नावाने संबोधलेला खेळाडू नक्कीच या मैदानामध्ये हाहाकार मजवेल का. पहिलं षटक थोडंसं महाग ठरलं, ज्यावेळी 18 धावा खर्च केल्या होत्या, परंतु पुन्हा गोलंदाजी मार्कडे तो दाखवलेला विश्वास नक्कीच संपादन करतोय तो मात्र प्रतीक. सुरेख पद्धतीचा चेंडू इथे मात्र ज्यावेळी गिरीश मोठा फटका खेळण्यासाठी सज्ज होता, परंतु चेंडू एवढी सुंदर गोलंदाजी केली ज्यावेळी पाहायला गेलं की चेंडू अगदी स्टंपच्या वरून पाहिलं गेलं. फाईनलीच्या एरियामध्ये मारण्याचा पूर्ण मनसुबा होता, मनसुबा फसला मित्रांनो. ज्या वेळी वेगवान गोलंदाजी करत असताना मात्र प्रतीक सुंदर गोलंदाजी करतोय, चेंडूवर मात्र हाताळणी करतोय. ज्या वेळी चेंडू पडला गेला ना तो विकेट किपरच्या दस्तानामध्ये जातोय. निघाव चेंडूची सांगता होती, धावसंख्या मात्र स्थिर आहे. ज्यावेळी पाहायला गेलं की 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 होती. पुन्हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा तो इकडे पाहिलं गेलं तर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होते. डीप
एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण शंतनू आहे. जोपर्यंत चेंडू हातामध्ये सामवेल तोपर्यंत एक धाव नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. या एक धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या बोर्डवर लागली जाते ती मात्र 26 धावसंख्या आपण बोर्डवर पाहतोय. पहिलं षटक जेव्हा हाताळलं होतं ना तेव्हा 18 धावांचं मात्र योगदान दिलं होतं आणि मात्र कल्पेश सुंदर फलंदाजी केली होती. 4 चेंडूमध्ये तब्बल 4 चौकार घेतले होते. आता 3 चेंडूचा खेळ झालेला एक धाव खर्च करतोय. डिफेन्स पद्धतीने खेळून काढलाय. तिकडे मात्र ज्याप्रमाणे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे. इथे ऋषिकेश आहे पुन्हा चुकी करतोय. मित्रांनो ज्याप्रमाणे पाहायला की चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही मित्रांनो. ज्यावेळी चूक घडली ना त्याच्यामधलं एकच्या बदल्यात 2 धावा नक्की आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. मुन्नाकडून अपेक्षा असेल संघाला धीम्या गतीने खेळ नक्कीच होतोय. ज्यावेळी पाहायला गेलं की पहिला चेंडू सुरेख टाकला होता, दुसरा चेंडू देखील सुरेख टाकला होता, तिसऱ्या चेंडूवर एक धाव नक्की खात्यामध्ये जमा झाली होती. पुढच्या चेंडूवर मात्र ज्यावेळी आपण पाहतो ना की ज्यावेळी आपण संगीताला मात्र अगदी ढोलकीची साथ हवी असते आणि क्षेत्ररक्षकाला मात्र गोलंदाजाला मात्र क्षेत्ररक्षकाची साथ नक्की मिळाली पाहिजे. इथे मात्र क्षेत्ररक्षण चुकी करतोय आणि चुकीला माफी नसते मित्रांनो. ज्यावेळी पाहायला गेलं एकच्या बदल्यात 2 धावा नक्कीच खर्च झाल्या. सुरेख पद्धतीचा ब्रह्मास्त्र वापरतोय. इथे पाहिलं गेलं तर प्रत्येकडे ज्यावेळी व्हरायटीज आहेत. इथे मात्र महेश फलंदाजी क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा ती चूक होतीये. एकच्या बदल्यात 2 धावा मिळत आहेत. इथे मात्र पाहिलं गेलं तर वारंवार चुकी होते. एक धावेच्या बदल्यात 2 धावा. कारण की ज्यावेळी प्रत्येक धावेसाठी झगडायला लागतो मित्रांनो. आपल्याला पाहिलं तर वर्ल्ड कप मध्ये ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया संघाने मात्र चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण करत संघाला मात्र इंडिया संघाला मध्ये की चांगल्या प्रकारचा पराभूत करण्याचा नक्की त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा म्हणजे क्षेत्ररक्षण व्हायला. 25 धावा मात्र रोखण्याचा नक्कीच काम केलं होतं. परंतु ज्यावेळी एफर्ट लावलं होतं ते अप्रतिम दर्जाचं होतं. इथे देखील एफर्ट लावणं गरजेचं आहे. प्रत्येक धाव्यासाठी झगडायला लागतंय आणि धावेसाठी रोखणं देखील मात्र इथे पाहायला गेलं तर पृथ्वी पारस फायटर संघाला हा सुंदर चेंडू. काय चेंडूला मित्र कलांटी मिळाले. ऑफ टी गोलंदाजी केली, ऑफ कटर केला आणि मात्र फलंदाजाला मात्र नतमस्तक केलं. याच दरम्यान पाहिलं गेलं तर खरोखर ज्याप्रमाणे सुंदर गोलंदाजी केली आणि रोखण्याचं नक्कीच काम केलं. ऋषल मांडे यांचं देखील येथे स्वागत होतोय. उर्फ बंटी मांढरे आपण पाहतोय एक नावाचं म्हणून. आणि खरोखर या संघाचं नक्कीच आपण मॅच बंटी मांढरे यांचं स्वागत होतोय. स्वागत कक्षामध्ये आपण पाहतोय राजेश पिंपले असतील यांच्या हस्ते एक मायेची शाल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात येतोय. आपण नक्कीच मॅच मध्ये आपण पाहतो 3 षटकांचा खेळ झालेला आहे मित्रांनो. पहिल्या षटकामागे 18 धावा खर्च केल्या होत्या प्रत्येकाने. दुसऱ्या षटकामागे पाहायला गेलं तर प्रशांत यांनी गोलंदाजीचा भार सोपवला आणि 7 धावा खर्च केल्या. थोडासा रोखण्याचा कंजूस गोलंदाजी केली. पुन्हा एकदा जो संघाच्या कर्णधारांनी पुन्हा निर्णय घेतला की प्रतीकलाच गोलंदाजी द्यायची. कारण की कमबॅक करणं हे प्रतीकला माहिती आहे आणि प्रतीकला धावसंख्या मात्र रोखण्याचं नक्कीच धाडस आहे. आणि याचा आत्मविश्वास नक्कीच संपादन केलं आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मात्र 5 धावा अगदी खर्च केल्या. संघाला पुन्हा अगदी चांगल्या परिस्थितीमध्ये आणण्याचं नक्कीच काम केलं. या दरम्यान बंटी मांढरेचं सगळी स्वागत. आणि खरोखर आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेला आम्हाला बंटी मांढरे आणि मॅन ऑफ द सिरीज आपण सायकल पाहतोय. बंटी मांडे आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजचं इथे सायकल परिधान केले ती दिलेली आहे ते मात्र बंटी मांडे यांनी. आपण पाहतोय शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इकडे मात्र उडवलाय. परंतु चुकीच्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. चेंडूवर येणं गरजेचं होतं, हातामध्ये सामावणं गरजेचं होतं. इथे मात्र चुकीच्या पद्धतीने ज्या वेळी एक धावेसाठी झगडायला लागतंय इथे मात्र चुकी होते. डीजे पाहतोय मैदानामध्ये रोमांचकारक परिस्थिती नक्की निर्माण केले. इथे मात्र करोया मरोची परिस्थिती नक्कीच आहे. शंतनू गोलंदाजी मार्कडे शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा उडवलाय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षण हे प्रतीक मडवी आपण पाहतोय. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होतंय. जोपर्यंत हातामध्ये चेंडू सामावला जाईल तोपर्यंत एकदा नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा होते. पहिल्या चेंडूवर पाहायला गेलं की मोठा फटका लगावला गेला. शंतनूच्या शॉर्ट पिच चेंडूचा फायदा घेतला आणि मात्र गिरीश मडवीने मात्र खणखणीत चौकार लगावला. धावसंख्या मात्र बोर्डवर पाहिली गेली तरी मात्र 35 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय.
जिंकण्यासाठी 52 धावांचं योगदान देणं गरजेचं आहे. 4थं षटक प्रगती पथकावर आहे. आपण पाहतोय शंतनू गोलंदाजी मार्कडे आहे. गोलंदाजी मार्कडे असल्यानंतर मात्र फलंदाजी मार्कडे आहे तो मात्र मुन्ना बडे आपण पाहतोय. एक स्फोटक फलंदाज आंबेकर संघाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानामध्ये हा आकार मजवेल का, संघासाठी चांगली कामगिरी करू शकतो का, ते पुढचा चेंडू सांगेल. सुंदर पद्धतीचा चेंडू ज्यावेळी फील्ड डिस्ट्रिक्शन पूर्णपणे सजलेली असताना पॉईंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न, तिकडे चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होतोय. आपण पाहायला गेलं तर प्रणयच्या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक धाव आपल्या खात्यामध्ये जमा होतीये. या एक धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होती ती मात्र 36 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. सलामी आलेला फलंदाज गिरीश मात्र नक्कीच आपली ठसा उमटून बसलाय. अगदी चांगल्या प्रकारची एक स्फोटक फलंदाज आहे. सुरेख पद्धतीचा चेंडू पंचाने हात समांतर केले. याच दरम्यान ऑफ टिकला सोडून जाणारा चेंडू नंतर धावसंख्येत मात्र एकनी भर पडते. या एक धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 37 धावसंख्या आपण बोर्डवर पाहतोय. ज्यावेळी पूर्णपणे फील्ड डिस्ट्रिक्शन पूर्णपणे सजलेली ते शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट 5 लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक क्षेत्र अतिरिक्त क्षेत्ररक्षण तैनात आहे. आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने सगळ्या प्रकारचा ऋषिकेशचा क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव मात्र खात्यामध्ये जमा होतीये. ज्याच्या वेळी मात्र मुन्ना बडे आणि आपण पाहायला गेलं की एकेरी दुहेरी धावसंख्येत मात्र पुढे सरसावण्याचा नक्कीच प्रयत्न आहे. गिरीश आणि मुन्ना चांगल्या प्रकारचे एक माइंडसेट फलंदाजी म्हणता येईल. का मोठा फटका खेळण्याचा अगदी कोणताही मनसुबा नाहीये, परंतु ज्याच्या वेळी एक धावेने 2-2 धावेने देखील पुढे सरसावू शकतो असं नक्कीच त्यांचं प्लॅनिंग असावं. पुन्हा चेंडू हवेमध्ये सुंदर झेल टिपता असता, परंतु इथे मात्र चुकीला माफी नाही मित्रांनो. ज्याच्या वेळी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये साथ नक्की मिळणं गरजेचं आहे. इथे मात्र एक कॅच पकडला असतं तर नक्कीच काहीतरी समीकरण वेगळं असतं आणि आता मात्र एक झेल टिपणा झेल चुकीच्या पद्धतीने हातामध्ये सांभाळला असता, परंतु चेंडू हातातून शेवटच्या क्षणाला निसटला आणि धावसंख्येत एकनी भर पडली. आणि अशा प्रकारे कोणती मुन्ना बडे पाहायला गेलं तर आपण पाहतो गिरीश पाहतोय अगदी मोठे मोठे फटके खेळत नाही, सहजरित्या खेळून काढण्याचं काम नक्कीच करत आहेत, परंतु शंतनू सामना करतोय. पुन्हा पाडण्याचा प्रयत्न, पंचाकडे दाद मागितली होते. पंचाने नक्कीच सांगितलं गेले की बॅट कट आहे. इथे पाहिलं गेलं तर चेंडू बदलला होता, परंतु पुढचं अगदी पाहायला गेलं तर धोकण्याचा नक्कीच प्रयत्न केला. गिरीशचा मोठा फटका खेळण्याचा नक्कीच मानस होता, परंतु अशा पद्धतीत पंचाकडे नक्कीच सल्ला बसत होतीये. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 4 षटकांचा खेळ झालेला आहे. हा पंचाचा डिसिजन नक्कीच होतोय. डिसिजन पेंडिंग आहे. तर पंचांचा डिसिजन पंचांचा डिसिजन नक्कीच येईल इथे आपण पाहतोय. या चेंडूवर नक्कीच पंच सांगतील काय डिसिजन असणार आहे.
समोरासमोर पाहिलं पॉईंटच्या समोरासमोर पाहिलं त्याने दाखवून पंच डिसिजन नो आहे. आपण पाहायला गेलं तर आपण ज्यावेळी क्षेत्ररक्षण सजवतात नो पंच ना, याच दरम्यान नो चेंडू आणि एक धाव नक्कीच आपल्या खात्यामध्ये धावसंख्या होते 40 आणि जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण असणार आहे. दिलं पुन्हा चेंडू उसवला. इथे मात्र पॉइंटच्या वरून क्षेत्ररक्षण तैनात आहे. चुकीच्या पद्धतीने पुन्हा 30 होते. क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही मित्रांनो. ज्याच्या वेळी आपण मैदानामध्ये पाहिलं ना तर प्रत्येक षटकारामध्ये अगदी मागचं षटक देखील पाहिलं गेलं प्रतिकेचं, तेव्हा मात्र क्षेत्ररक्षकाची साथ कुठल्याही प्रकारची मिळाली नाही. इथे देखील अमृतकरने देखील ती चूक केली. इकडे मात्र ऋषिकेश देखील ती चूक करतोय. इथे मात्र छोटे छोटे जेव्हा अगदी चान्स मिळतात तेव्हा चान्स मध्ये चांगल्या प्रकारचं कन्वर्ट करणं गरजेचं आहे. परंतु इथे पाहिलं गेलं तर प्रत्येक धावेसाठी देखील झगडा जातोय आणि धावसंख्या मात्र 2 नी भर पडली. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या बोर्डवर लागली गेली ती मात्र 42 बोर्डवर आपण पाहतोय. इथं येणारे 12 चेंडू मित्रांनो आणि धावसंख्येची गरज आहे ती मात्र 10 धावांची गरज आहे. प्रत्येक एक अगदी पाहिलं गेलं तर ज्याप्रमाणे माइंडसेट फलंदाजी ज्याला म्हणता येईल ना, मात्र गिरीश आणि मुन्ना यांनी ठरवून दिलं. जरा मॅच फास्ट घ्यायचा मित्रांनो, वेळ भरपूर जातोय. ज्या वेळी आपण पाहायला की स्पीडअप घ्या जरा. राजेश सुर्वे आपण पाहतोय, राजेश पिंपले अध्यक्ष, राजेश पिंपले आपण पाहतोय अध्यक्षाने देखील सांगितलं गेलं की मॅचला सरळ जरा स्पीडअप घ्या मित्रांनो. आता मात्र गोलंदाजी मार्ककडे गोलंदाज येतोय, तो मात्र गोलंदाज आहे प्रणय मडवी. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कडे जिंकण्यासाठी 12 चेंडू 10 धावांचं समीकरण असणार आहे. याच दरम्यान स्ट्राईक साठी फलंदाज आहे तो मुन्ना बडे आपण पाहतोय. प्रणयला देखील चांगल्या प्रकारे करामत करावी लागेल, चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. सुंदर पद्धतीचा ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू अगदी ट्रॅव्हल होते इकडे मिड विकेट दिशेने शंतनू आहे. जोपर्यंत हातामध्ये चेंडू सामील तोपर्यंत 2 धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. त्याच्या वेळी संघाला मात्र विनिंग शॉट ज्याप्रमाणे म्हणता येईल ना, ज्याप्रमाणे संघाला पुढे नेण्याचं काम जे केले ना ते मात्र मुन्ना बडे आणि इथे पाहिलं गेलं तर गिरीश याने कोणतीही जोखीम घेतली नाही. अगदी धीम्या गतीने खेळत गेले. एकेरी दोन्ही धावसंख्येमध्ये पुढे सरसावली आणि धावसंख्येचा मात्र पाठलाग करत असताना चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली आणि याच दरम्यान मात्र धावसंख्येत 2 नी भर पडली. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती बोर्डवर लागली जाते ती मात्र 44 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. येणारे 11 चेंडू आणि तब्बल 8 धावांची आवश्यकता असणार आहे. इथे पाहिलं गेलं तर कारण की ज्यावेळी समीकरण छोटं होत चाललंय की समीकरण छोटं होण्याचं कारण मित्रांनो हे दोन्ही फलंदाज आहेत. कारण की गिरीश आणि मुन्ना बडेंनी चांगल्या प्रकारची फलंदाजी करत संघाला सावरण्याचं काम जे केलंय ना ते अप्रतिम दर्जाचं आपण पाहतोय. त्याच्या वेळी आपण संघाला पाहिलं तर सुंदर पद्धतीचा चेंडू काहीसा लेग कटर करण्याचा मनसुबा आणि इथे मात्र चेंडू पायावर आदलला गेलाय. चांगल्या प्रकारची निधाव चेंडूची सांगता होती. त्याच्या वेळी जर पाहिलं तर चांगल्या प्रकारची प्रणय सुंदर अशी गोलंदाजी काही नौखा गोलंदाज आपण पाहतो. निडी संघाला विलंब करणारा खेळाडू नक्कीच चांगल्या प्रकारचा एक नवीन उभरता खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु यावेळी मुन्नाला मात्र बीट करतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र बोर्डवर पुन्हा एकदा 44 आपण पाहतोय. पुन्हा सुंदर पद्धतीचा चेंडू जेवढा स्टनअप केला किंवा अगदी पाहिलं वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. काय मित्रांनो गोलंदाजी केले. ज्यावेळी प्रशांत त्याला वारंवार सजेशन देत आहे अशा पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी होत असताना मात्र चांगल्या प्रकारची देखील गोलंदाजी पाहायला मिळाली ती मात्र प्रणय मडवीच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र पुन्हा स्थिर आहे. धावसंख्या आहे ती बोर्डवर लागली गेली 44. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 9 चेंडू मध्ये पुन्हा एकदा 8 धावांची गरज असणार आहे. येणारे मात्र 3 चेंडू सांगू दे मित्रांनो या मैदानामध्ये काय घडणार आहे. पुन्हा सांगतोय मुन्ना सुरेख पद्धतीची गोलंदाजी. काय मित्रांनो नौखा गोलंदाज ज्यावेळी मैदानामध्ये येतो ना आणि चांगल्या प्रकारचा बहारदार खेळ करतो ना तर मैदानामध्ये 4 छान लागतात. अशा पद्धतीने नक्कीच संघ मालक सांगत असतील. आपण पाहतो पृथ्वी भारत फायटर संघाचे मात्र संघ मालक काहीतरी अपेक्षा करत असतील. अशा पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. मात्र मुन्ना सारख्या फलंदाजाला वारंवार 3 चेंडू डाड पद्धतीचे हाताळले गेले. अशा पद्धतीची गोलंदाजी नक्कीच या मैदानामध्ये 4 लावते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय कारण की येणारे 8 चेंडू आणि तब्बल
8 धावांची गरज आहे. मित्रांनो मगाशी सांगितलं डान्सिंग डाऊन होतोय मित्रांनो. इथे पाहिलं लॉंगा दिशेने ट्रॅव्हल होतोय, तिकडे चांगला प्रकारचा क्षेत्ररक्षण होते. प्रमोद आहे, चांगला प्रकारचा क्षेत्ररक्षण होतोय. ज्याप्रमाणे या मॅचला कलाटणी आणण्याचं काम या ओव्हरवर पूर्णपणे डिपेंड आहे. त्यावेळी संघ यासिम सर सांगत असतात की अगदी शेवटच्या षटकामागे न करता अगदी येणारा सेकंड लास्ट ओव्हर असेल ना ते मॅच मध्ये अगदी चांगल्या प्रकारचा एक रोमांचकारक परिस्थिती आणू शकते. अशा पद्धतीची रोमांचकारक परिस्थिती नक्कीच या मैदानामध्ये आणली, ती मध्ये प्रणय आणि आपण 5 चेंडूचा खेळ नक्कीच पाहिला असेल, परंतु 3च धावा खर्च करतोय. या मैदानामध्ये 4 चान लावतोय आणि येणारे 7 चेंडू आणि तब्बल 7 धावांची आवश्यकता. मी तब्बल का म्हणतोय मित्रांनो, ज्या ज्यावेळी आपण पाहतो मोठे मोठे फटके नक्कीच पाहायला मिळतात, परंतु एक एक धावेची जेव्हा गरज असते ना तो मात्र अगदी फलंदाज देखील पंबल होतो आणि मला मनामध्ये अगदी वेगळे विचार येतात. कशा प्रकारची फलंदाजी करायची, मोठा फटका खेळायचा की अगदी डिफेन्स पद्धतीने खेळून काढायचा, अशा पद्धतीची नक्कीच फलंदाजी पाहायला मिळते. स्पीडअप घ्या मित्रांनो थोडासा. आपण पाहतोय 7 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण आपण पाहतोय. बॅटचा काढा लागतोय, येतो शॉट दरम्यान क्षेत्ररक्षण तैनात आहे. चुकीच्या पद्धतीची फेकी होतीये. याच दरम्यान पाहायला गेलं की एक ज्या वेळी आपण पाहायला गेलो तो बॅटचा काढा लागला, इनर एज लागली आणि मात्र इथेच एक धावेचा फटका पाहायला मिळाला. कारण की ज्या वेळी प्रणयनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, या मैदानामध्ये 4 चान लावले आणि सुंदर फलंदाजी करत असताना मात्र रोखण्याचं काम नक्की केलं. दोन्ही फलंदाज मात्र या मैदानामध्ये नक्कीच आहेत. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. आपण पाहायला गेलं तर समीकरण कुठे होतं मित्रांनो आणि समीकरण कुठे आणून ठेवलंय. एक नवखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. डेब्यू मॅच नक्कीच या मैदानामध्ये आपण पाहतोय की ज्या वेळी प्रणयला आपण गोलंदाजी मार्ककडे पाहत नसतो, परंतु सुवर्ण संधी मिळाली आणि संधीचं सोनं आपण नक्कीच पाहायला मिळालं. त्याच्या वेळी पाहायला गेलं तर आपण प्रतीकने देखील या मैदानामध्ये 4 चान लावलेत. आपण पाहायला गेलं तर ICC वरवटा संघाचा प्रतीक नक्कीच या मैदानामध्ये ज्या वेळी आपण गोलंदाजी मार्ककडे पाहत असतो, प्रतीकने देखील डावखरा गोलंदाज ज्या वेळी लेग कटर करण्याचा नक्कीच इथे मनसुबा त्यांनी तयार केला आणि चांगला प्रकारचा प्लॅटफॉर्म निर्माण करून ठेवलं. परंतु आत्ता मात्र बघूया कशा प्रकारची फलंदाजी असेल, मुन्नाला माइंडसेट काय प्रकारे आणि गोलंदाजी मार्ककडे असणार आहे गोलंदाज ऋषिकेश. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं की चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली, परंतु आत्ता मात्र बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. संघाला इथे जो संघ जिंकेल ना मित्रांनो तो पुढे सरसावेल. आपण पाहतोय गिरीश मात्र मैदानामध्ये अजून देखील आपला टसा उमटवून आहे. सलामी आलेला फलंदाज संघासाठी चांगली कामगिरी करतोय. दोन्ही फलंदाज मात्र यामध्ये ताकद आहे मित्रांनो आणि ताकद अशी आहे की ज्याप्रमाणे कोणताही मॅच फेरवण्याची ताकद या मैदानामध्ये दोन्ही फलंदाजामध्ये आहे. परंतु ज्याप्रमाणे प्रणयनी गोलंदाजी केली, रोखण्याचं काम केलं, तीच कामगिरी ऋषिकेश देखील करेल का हे पाहणं योग्य असणार आहे. 6 चेंडू आणि तब्बल 6 धावांची आवश्यकता की ज्या वेळी एक एक धाव काय महत्वाची आहे. क्षेत्ररक्षण जर चांगल्या प्रकारचं झालं असतं तर धावांचा अजून देखील जास्त धावा झाल्या असत्या. जास्त धावांची गरज असती कारण की प्रत्येक एक धावेसाठी झगडला लागलं असतं. स्पीडअप घ्या थोडं. आपण पाहतोय ऋषिकेश 6 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय मित्रांनो. ज्यावेळी पाहतोय पॉईंट आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग, तिकडे मात्र मिड विकेट आहे. आपण पाहतोय तिकडे लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. क्षेत्ररक्षण पूर्णपणे तैनात केलंय. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळेल या मैदानामध्ये. असं एक चांगल्या प्रकारचं मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलंय. त्या आपण पाहतोय जाखमाता बेडच्या संघाचं हे क्रीडांगण आपण पाहतोय. जमीनदोस्त पट्टा कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेला. इथे मात्र बघतोय तिकडे चांगल्या प्रकारची फलंदाजी, इथे चांगल्या प्रकारचा एक स्ट्रोक लावला गेलाय. कव्हर आणि पॉईंटच्या मधून जो मात्र मोठा फटका पाहायला मिळाला. या दरम्यान मात्र सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली. ज्याप्रमाणे पाहायला गेलं तर हा एरियामध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी, डीप एक्स्ट्रा कव्हरचे मात्र हा खणखणीत चौकार आपण पाहायला मिळाला. डीजे रोमांचकारकता आणली होती ती मात्र प्रणयने, परंतु पहिल्या चेंडूवर मोठा फटका लगावला आणि मात्र गिरीशला मात्र चांगल्या प्रकारची सलामीला फलंदाज चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असताना मात्र मोठा फटका लगावल्यानंतर मात्र इथे मात्र पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. येणारे 5 चेंडू आणि 2 धावांचा फटका असणार आहे, 2 धावांची गरज असणार आहे. ऋषिकेश शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू पंचांकडे अपील मागितले ते, परंतु चेंडू मात्र इथे आदलला गेलाय आणि याच दरम्यान मात्र गिरीशने मात्र खरोखर सांगितलं गेलं एक बॅटचा काढा लागला आणि चेंडू मात्र फाईलेशन मात्र क्षेत्ररक्षण तैनात होता आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नक्कीच झालं. विकेटचा पतंग होतोय. गिरीशला माघारी परतावं लागतंय. पुन्हा काय मॅच मध्ये काहीतरी वेगळं समीकरण करतोय डीजे.
मैदानामध्ये येतोय आपण पाहतोय मयूर हेंडेकडे. संघाचा कर्णधार नक्कीच आहे. संघाला मात्र सावरण्याचं काम गिरीश आणि मुन्ना यांनी सगळ्या प्रकारचं केलं. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 2 धावांचं समीकरण असणार आहे. समीकरण छोटं आहे मित्रांनो. मैदानामध्ये काही घडू शकतं. मैदानामध्ये चौपेर फटकेबाजी होऊ शकते. मैदानामध्ये चांगल्या प्रकारचं एक गोलंदाजी होऊ शकते. काय येणारे 2 पुढचे चेंडू सांगून जातील. सुंदर पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. काय मित्रांनो मॅचला कलांटी मिळतोय. जीव का प्राण झालाय. प्रत्येकाचे हाय व्होल्टेज सामना होतोय. हृदयाची धडधड नक्कीच वाढते. कारण की ज्या ज्या वेळी सामने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जातात ना, अगदी क्रीडा रसिकांना देखील मॅचचा मनमुराद आनंद लुटता येतो. ज्या ज्या वेळी मात्र 3 चेंडू मात्र 2 धावांचं समीकरण पुन्हा बदलतंय. प्रत्येक चेंडूमध्ये काही ना काहीतरी वेगळा चमत्कार घडतोय. चमत्काराला नमस्कार आणि पराक्रमाला पोगाडा आपण नक्कीच पाहतो. याच दरम्यान मात्र चमत्कार घडणार का आणि चमत्कार घडवणार का, इथे मात्र येणारे चेंडू सांगून जातील मित्रांनो. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. काय मॅच होते. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. इथे मात्र खरोखर चांगला प्रकारचा सामना. डान्सिंग डाऊन होतोय. पंचाकडे अपील मागितला जातोय. पंचाकडे इथे मात्र बघूया पुन्हा एकदा थर्ड अंपायर नक्कीच घोषित केलेला आहे आपण पाहतोय. इशारा नक्कीच येतोय. एक धावेसाठी झगडायला लागतो. परंतु इथे मात्र डान्सिंग डाऊन झाला होता आणि पंचांनी नक्की इशारा केला की अगदी पाहिलं की थर्ड अंपायर कडे ती मात्र पूर्णपणे मदार सोपवले. इथे पूर्णपणे मॅचला कलांटी मिळणार आहे. हा टर्निंग पॉइंट असणार आहे. जर विकेट जर मिळाला तर नक्कीच काहीतरी वेगळं घडेल. सर्वांच्या नजरा नक्कीच असतील या विकेटवर. काय कशा प्रकारचा इथे पाहतोय फेकी. आपण पाहतोय मयूर हेंडे पुढे सरसावला होता. ज्यावेळी पाहायला गेलं की डान्सिंग डाऊन झाला होता. बॅट चेंडू पॅडवर अदलला होता. परंतु क्षेत्ररक्षक झालं होतं. फेकी अचूक असेल तर नक्कीच यामध्ये काहीतरी वेगळं घडेल. या विकेटवर पूर्णपणे डिपेंड असणार आहे संघ कोणता पुढे सरसावेल. आणि अशा पद्धतीचा पंच डिसिजन नक्की देतील आपण पाहतोय. तर आपण पाहतोय पंचांचा डिसिजन येतोय. किती धावा असणार आहेत आणि इथे रनआउटचा मात्र नोट आउट नक्कीच आहे. तर आपण सांगतोय पंच किती धावा. डिसिजन पहिलं. तर डिसिजन पेंडिंग आहे. परंतु हा ठीक आहे. इथे मात्र 1 धाव नक्कीच दिले. पंचाने देखील डिसिजन दिलेला आहे. याच दरम्यान मात्र रनआउटची अपील केली होती. परंतु 1 धाव खात्यामध्ये जमा होते. रनआउट मध्ये नोट आउट पद्धतीचा असणार आहे. याच दरम्यान मात्र 1 धाव नक्कीच खात्यामध्ये जमा झाली. येणारे पुढचे 2 चेंडू आणि 1 धावांचा अजून देखील तो थरार नक्कीच असणार आहे. ऋषिकेशला काहीतरी वेगळं घडवणार आहे. पंचाने नक्कीच इशारा देसपर्यंत मात्र 1 धाव थर्ड अंपायर दिला होता. थर्ड अंपायर दिल्यानंतर 1 धावच काउंट करण्यात येतोय आणि 1-2 चेंडू आणि 1 धावेची गरज असणार आहे. पण टाइम घ्यायचा नाही.
स्पीडअप घ्या ना मित्रांनो, पुढे मॅच आपल्याला खेळायचे आहेत. तर 2 चेंडू तर पुढचं आपण पाहतोय मॅच मध्ये थरार नक्कीच असणार आहे. 2 चेंडू आणि 1 धावेचे समीकरण आहे मित्रांनो. पाहायला गेलं तर व्ह्यू होतं, अगदी पाहिलं तर या ओव्हरचा व्ह्यू जर पाहिलात ना मित्रांनो, पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, दुसऱ्या चेंडूवर तब्बल गिरीशला माघारी परतावं लागलं होतं आणि पुढचा चेंडू डॉट पद्धती झाला होता. पुन्हा मयूर एंडे खेळण्यासाठी सज्ज झाला होता, डान्सिंग डाऊन झाला होता, 1 धावेचा पॅडवर बदलला होता, रनआउटची नक्कीच अपील केली होती, नोटावट नक्कीच झालाय, परंतु आता मात्र पुन्हा 2 चेंडू आणि 1 धावेचे समीकरण असणार आहे. समीकरणामध्ये पूर्णपणे चुरस निर्माण होणार आहे. इथे पाहिलं गेलं तर ऋषिकेशला देखील हे 2 चेंडू मध्ये सुरेख हाताळणं गरजेचं आहे, परंतु आता मात्र पाहतोय ज्यावेळी मुन्ना फलंदाजी मार्कडे आहे, फलंदाजी अप्रतिम पद्धतीची करू शकतो का. येणारे 2 चेंडू आणि 1 धावेचं समीकरण असणार आहे. समीकरणामध्ये काही ना काहीतरी वेगळं घडणार आहे, परंतु आता मात्र ऋषिकेशला काहीतरी चमत्कार घडवावा लागेल आणि ऋषिकेशला मात्र चमत्कार घडावा लागेल तर नक्कीच मुन्ना फलंदाजी मार्कडे आहे. पुन्हा काय करतो आपल्या संघासाठी क्षेत्रक्षण पूर्णपणे सजवलं गेलंय. ज्याप्रमाणे शॉट दरम्यान आपण पाहतोय शॉट फाईन लेक गलीच्या दिशेने क्षेत्रक्षण तैनात आहे, पॉइंट आहे. उलटा चेंडू, इथे मात्र चांगल्या प्रकारचा फटका मुन्नाच्या बॅट मधून निघाला, विजयी फटका म्हणता येईल आणि मात्र संघाला मात्र सावरण्याचं काम केलं आणि एस.टी. पाटील कंस्ट्रक्शन संघ हा मात्र विजयशी प्राप्त करतोय. जिंकलेल्या हरलेल्या संघाचं अभिनंदन पुन्हा एकदा कॉम्बो बॉक्स मध्ये जॉईन करतोय एस.सी. सरांना.